नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूया आता आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज येथे अपहरण केलेल्या 19 वर्षीय तरुणीची वाळीज पोलिसांकडून सुटका करण्यात आली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी वाळूज हद्दीतील सिडको वाळूज महानगर 1 मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिलेले पैसे परत न केल्याने फिर्यादीच्या 19 वर्षीय मुलीचे एका महिलेसह 3 पुरुषांनी तिच्या राहत्या घरातून अपहरण केले आहे. ही घटना 3 मे रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अपहरण झालेल्या मुलीच्या आईच्या फिर्यादी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात एका महिलेसह 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली आहे. सदर आरोपी महिला व इसमांना आम्ही ताब्यात घेतले. पीडित मुलीला ताब्यात घेतले. मुलीची चौकशी करताना मुलीने सांगितलंय की सदर महिला आरोपी व इसम घरात आले आणि सदर पीडित मुलगी आरोपी महिलेला ओळखत होती. त्यामुळे तिने दार उघडलं. घरात आल्यानंतर त्यांनी घरामध्ये पैशाचा वगैरे शोध घेतला. पैसे न मिळून आल्याने त्यांनी सांगितलं की तुला आमच्यासोबत चालावं लागेल आणि पैशाच्या कारणामुळे तिला त्यांनी स्वतः उचलून गाडीमध्ये घेऊन एका ठिकाणी थांबले होते. त्या ठिकाणी आम्ही त्यांना ताब्यात घेतले. सदर पीडित मुलगी आरोपी सर्व ताब्यात आहेत. जळगाव मधील चोपडा शहरात महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रावेर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांची भव्य प्रचार रॅली चोपडा शहरात संपन्न झाली. रॅलीला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मल्यार्पण करून झाली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मल्यार्पण करून प्रारंभ झाली. तरी रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. सदर रॅलीमध्ये रक्षा खडसे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील मुख्य रस्त्यांमध्ये रस्त्याने फटाके फोडून ढोल ताशे वाजवत भव्य रॅली काढण्यात आली. उमेदवार रक्षा खडसे यांच्याकडून रॅलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तसेच संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे वातावरण निर्माण झालेले दिसून आले. आज महायुतीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आजची भव्य रॅली आज इथे पार पडली. आपण बघितलं असेल की आज उपस्थिती लोकांचा उत्साह खूप चांगला होता. परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री या देशाचं करायसाठी सगळी जनता आता सज्ज झालेली आहे आणि येणाऱ्या 13 तारखेला कमळ या निशाणीवर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला इथे विजयी करतील आणि हा विजय माझा एकटीचा नसून हा विकासाचा विजय आहे. जनता विकासाच्या बाजूला आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाला मान्य करणारी जनता आहे. म्हणून मी सगळ्या जनतेचे खूप मनापासून आज आभार मानतो. बाईक रॅलीला परवानगी देऊन सुद्धा विरोधकांकडून मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बाईक रॅलीला 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती. मात्र काल एका पोलीस स्थानकातून कॉल येऊन आम्हाला या रॅलीमध्ये पक्षाचे चिन्ह, झेंडे वापरता येणार नाहीत अशा सूचना देण्यात आल्या. हे अचानक अशा का सूचना देण्यात आल्या हे आम्ही जाणतो, असे म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला. तर प्रतिक्रिया देताना त्यांनी निवडणुकीच्या नियमावलीत 11च्या परिच्छेदानुसार निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार करताना पक्ष चिन्ह, झेंडे वापरणे अनिवार्य आहे असे असताना मुद्दाम आमची गळचेपी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. परवानगी आम्हाला रॅलीची 2 दिवसाआधी निवडणूक आयोगाने एक खिडकी योजनेच्या अंतर्गत दिली, परंतु काल एका पोलीस स्टेशनने आम्हाला नोटीस बजावली. त्या नोटीसच्या 11व्या जो परिषद होता त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की देशामध्ये आदर्श आचारसंहिता चालू आहे आणि तुम्ही निवडणुकीमध्ये पक्षाचे बॅनर, झेंडे वापरू नका. आता वास्तविक ही रॅली निवडणुकीच्या प्रचारासाठी होती. त्याच्यामध्ये अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठीच परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये झेंडे, बॅनर वापरू नका असा नोटीस आम्हाला काढणं मला वाटतं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे. चुकून झालं असेल का दडपण आहे मला माहिती नाही, परंतु ज्यांनी कोणी नोटीस काढली त्याच्यानंतर लक्षात आलं की असं करता येत नाही आणि रॅली सुरू होण्याच्या अर्ध्या तासाआधी आम्हाला ती जाचक अट रद्द करून नवीन परवानगी दिली.
नागपूरमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या हत्येबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज भाजपा युवा मोर्चाकडून विजय वडट्टीवार यांच्या रामदास पेठ येथील निवासस्थानासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपा युवा मोर्चाकडून प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला। वडट्टीवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये, जर केल्यास त्यांना आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ असा इशाराही भाजपा युवा मोर्चाच्या शिवानी दानी यांनी दिलाय। विजय वडट्टीवार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही प्रचार जोरात असताना नागपुरातील निवासस्थानी उपस्थित नव्हती। इतकी महत्त्वाची माहिती विजय वडट्टीवार यांच्याकडे उपलब्ध होती, तर ती त्यांनी आतापर्यंत का दिली नाही? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे वक्तव्य का करतात असा सवालही भाजप युवा मोर्चाकडून उपस्थित करण्यात आला आहे। आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरानं विजय वडट्टीवार यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळलेला आहे। त्यांच्या घरात जाण्याचा आम्ही प्रयत्न केला। आम्ही त्यांचा इथे साफ शब्दांमध्ये विरोध दर्शवलेला आहे। विजय वडट्टीवार जिभेला हाड नाही अशा प्रकारे मनात वाटेल त्या गोष्टी बोलतात। 2008चा जो हमला होता, 2008 मध्ये केंद्रात त्यांचं सरकार होतं, राज्यात त्यांचं सरकार होतं। आज फक्त विरोधी पक्ष नेत्याला किंवा काँग्रेसच्या नेत्याला कोणी विचारत नाही, म्हणून फक्त फॅशन करायची आणि टीव्हीवर खळबळजनक वृत्त द्यायचं किंवा स्टेटमेंट द्यायचं, यासाठी त्यांनी केलेलं वृत्त आहे। एवढी महत्त्वाची बातमी विजय वडट्टीवार तुमच्याकडे जर का होती तर तुम्ही आतापर्यंत झोपले होतात का? तुमच्याकडे केंद्राचं आणि राज्याचं सरकार होता तेव्हा तुम्ही झोपले होतात का? हा साफ सवाल विचारण्यासाठी आम्ही आज त्यांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आम्हाला इथं अडवलं। ठाण्यातील मतदारांनी ठरवलं आहे की या वेळेला नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे, तर मतदारांनी ठरवलं आहे की या वेळेला नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचे आणि मोदी साहेबांचे हात बळकट करायचे, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली सुरू आहे आणि वाघळे शहरात शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे या बालेकिल्ल्यात सर्व लोक प्रचार रॅलीमध्ये उतरले आणि त्यांनी निर्धार केला आहे की येत्या 20 तारखेला महायुतीचा उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचे हात बळकट करायचे। नवी मुंबई येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली। व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, राजन केवळ मलाच नाही तर मला खात्री आहे आपल्या हिंदू हृदय सम्राटांना आणि धर्मवीरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल। कारण ठाणे आणि शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, काही जणांना मस्ती आले, त्यांना वाटतं ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे। ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे।